राष्ट्रीय स्वयंसेवक संघ खरं तर 100व्या वर्षात पदार्पण करत आहे. विजयादशमीला जो आहे शताब्दी महोत्सव साजरा केला जाणार आहे. सध्या नागपुरात वेगवेगळ्या पद्धतीनं जे आदरांजली वाहण्याचं काम केलं जात असताना संस्कार भारतीच्या वतीने पोर्ट्रेट काढण्यात आले आहे. रांगोळी जी आहे ते काढण्यात आले. आपण पाहू शकतो सरसंघ जे आहे पहिले सरसंघचालक जो होते केशवराम बळीराम हेडगेवार यांचं जे आहे ही खरं तर रांगोळी आहे, मात्र खरं असं वाटतं की जसं चेहरा रेखाटण्यात आला अशा पद्धतीचं जे आहे ते पाहायला मिळत आहे. तसंच दुसरे सरसंघचालक जे आहे माधव सदाशिव गोलवलकर गुरुजी आहे त्यांचं पोर्ट्रेट काढण्यात आले आहे. त्यासोबत बाळासाहेब म्हणजे देवरजी यांचं सुद्धा जे आहे पोर्ट्रेट काढण्यात आलेलं आहे. तिकडे राजेंद्र सिंह उर्फ रज्जूभाई अशा पद्धतीचे सगळ्यांचे जे आहे चित्र पोर्ट्रेटच्या स्वरूपात रांगोळीच्या स्वरूपात हे सगळे काढण्यात आलेले आहे. या ठिकाणी जवळपास 100च्या घरात हे सगळे पोर्ट्रेट आहे, ज्यांनी संघासाठी गेले अनेक वर्ष जे आहे आपलं आहुती दिलेली आहे किंवा आपलं काम केलेलं आहे आणि संघासाठी पूर्णपणे जीवन वाहून घेतलेलं आहे. असा सगळ्यांचे पोर्ट्रेट जे आहे रांगोळीच्या स्वरूपात या ठिकाणी काढण्यात आलेले आहे. संघ दधीची अशा पद्धतीचं नाव जे आहे या प्रदर्शनीला देण्यात आले आहे. थोड्याच वेळापूर्वी सरसंघचालक मोहन भागवत यांनी या प्रदर्शनीचं उद्घाटन केलं आणि एक प्रकारे संस्कार भारतीच्या वतीने आदरांजली वाहण्याचं काम जे आहे या रांगोळीच्या प्रदर्शनीच्या माध्यमातून केलं आहे. खरं तर ही रांगोळी आता प्रदर्शनी सगळ्यांसाठी खुली झालेली आहे. 100व्या वर्षात प्रदर्शनी म्हणजे शताब्दी महोत्सव साजरा होत असताना यांना आदरांजली वाहण्याचं काम जे आहे संस्कार भारतीच्या माध्यमातून किंवा कलेच्या माध्यमातून करण्यात आलं आहे. संस्कार भारतीचे जे कलाकार आहे त्यांनी खरं तर हे सगळी रांगोळी साकारण्यात आली आणि हुबेहूब चेहरे बिलकुल जे आहे फोटो, खरं तर अनेकांचे फोटोसुद्धा मिळणं दुर्मिळ होतं. ते फोटो सगळे गोळा करून फोटोच्या माध्यमातून हे चेहरे रेखाटण्यात आले आहे आणि एक जिवंतपणा या रांगोळीच्या माध्यमातून रेखाटलेल्या या पोर्ट्रेटमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. संघ परिवारातून वेगवेगळे कार्यक्रम होत असताना संस्कार भारतीच्या वतीने सुद्धा हा कार्यक्रम घेण्यात आला आहे आणि एक प्रकारे जे आहे आदरांजली वाहण्याचं काम या रांगोळी प्रदर्शनीच्या माध्यमातून करण्यात आले आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेसह पराग डोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.